हॅलो मित्रांनो, राज्यामध्ये लवकरच पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। 15 ते 17,000 पदांची भरती या ठिकाणी होईल। 20,000 पदांची उल्लेख केला जातोय, पण 15 ते 17,000 पदांची भरती या ठिकाणी निश्चित निघणार आहे। सर्वच प्रकारचे वॅकन्सी या ठिकाणी निघणार आहेत, म्हणजे पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँड्समन, कारागृह भरती, SRPF या ठिकाणी बरेच ग्रुप नवीन तयार होत आहेत। त्या ठिकाणी सुद्धा मोठी वॅकन्सी निघण्याची या ठिकाणी शक्यता जास्त आहे। त्यामुळे येणारी संधी ही खूप महत्त्वाची आहे। या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे। कुंभमेळा 1 ते 2 वर्ष चालणार आहे। त्याचंही एक विशेष कारण आहे, ते कधीतरी आपण नंतर डिस्कशन करूया। ग्राउंडवर जाण्याचं प्रमाण मुलांचं कमी झालेलं आहे, तसं करू नका। ग्राउंडवर सतत जात राहा। भरती निघेल नाही निघेल हा प्रश्न नंतर, परंतु ग्राउंडवर जाणं कमी करू नका। अभ्यासही पूर्णपणे झुकून करा, कारण हाच अभ्यास आणि हीच तयारी तुम्हाला अंतिम निकालापर्यंत पोहोचवणार आहे। नागपूर प्रतिनिधी यांनी बातमी छापून आणली होती की राज्यामध्ये 16,500 पद या ठिकाणी रिक्त आहे। त्या बातमीची मित्रांनो प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने अंतर्गत हालचाली ह्या चालू आहेत। वयवाढीच्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि लवकरच वयवाढ मिळेल अशी आपण अपेक्षा धरूया। त्याचबरोबर आता होमगार्ड, गृहरक्षक दल यांचा सुद्धा वयवाढीचा प्रश्न आहे, तोही लवकरच मार्गी लागेल आणि लवकरच दोघांना सुद्धा वयवाढ या ठिकाणी मिळेल अशी आपण आशा धरूया। पोलीस भरतीच्या संदर्भातले अपडेट आपल्या चॅनलवर ह्या नेहमी येत असतात, त्या तुम्हाला आपण सांगत असतो। प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारत जा, व्हिडिओ शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच अपडेटसाठी पाहत राहा द TDL। जय हिंद, जय महाराष्ट्र।